हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एवाय जर्नी यूट्यूब चॅनलवर. आम्ही निघालो आहोत फिरायला 4 पवित्र ठिकाणी: पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर. तर आमची ही भन्नाट जर्नी तुम्हाला दाखवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी नाग्यादा आणि कैलासला पिकअप केला आहे आणि आम्ही निघालो आहोत कल्याण स्टेशनकडे. तिकडे राज सर, सचिन सर, कोंगारी मामा आणि आदिदा आमची वाट बघत थांबले आहेत. आम्ही एकूण 7 जण या यात्रेला निघालो आहोत. आम्ही आता कल्याणला पोहोचलो आहोत आणि इथून सीएसएमटी स्टेशनला जाणार आहोत, कारण तिथून आम्हाला खाली जाणारी ट्रेन भेटणार आहे. तिथून आम्ही डायरेक्ट गाणगापूरच्या ट्रेनने जाणार आहोत. आता आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलो आहोत. मामा वाटतंय त्याच्या मैत्रिणीशी आयफोनवर बोलत आहे आणि सचिन सरांना तर जबरदस्त झोप आली आहे. तर आम्ही आता सीएसएमटी स्टेशनला पोहोचलो आहोत. इथे थोडा वेळ थांबलो, ज्यूस वगैरे पिलो आणि रात्री 9 वाजता ट्रेनमध्ये बसलो. खाऊ खात, मस्ती करत आणि थोडा आराम करत करत आम्ही सकाळी 6 वाजता गाणगापूर स्टेशनला पोहोचलो. गाणगापूर स्टेशनवरून आम्ही दत्त मंदिराकडे जाणारी ऑटो पकडली. गाणी ऐकत ऐकत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. तिथे रूमवर फ्रेश झालो, कपडे चेंज केले आणि दर्शनासाठी निघालो. थोडी गर्दी होती, पण लगेच दर्शन झालं. मंदिराच्या आत मोबाईल फोन अलाउड होता, त्यामुळे आतला व्हिडिओ शूट करता आला नाही. त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. शेअरिंगने प्रवास करत दुपारपर्यंत पोहोचलो. मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे जास्त व्हिडिओ शूट करता आले नाहीत, पण स्वामींचं शांत आणि सुंदर दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो तुळजापूरकडे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला पोहोचलो, पण तिथे खूप जास्त गर्दी होती. बराच वेळ रांगेत थांबल्यानंतर संध्याकाळी आम्हाला दर्शन मिळालं. मग आम्ही तिथे हॉटेलमध्ये एक नाईट स्टे केला. सकाळी लवकर उठून तयारी केली, नाश्ता केला आणि निघालो पंढरपूरकडे. बसने प्रवास करत दुपारी पंढरपूरला पोहोचलो. स्टेशनवरून जवळपास 2 किलोमीटर चालत गेलो. आधी चंद्रभागा नदीमध्ये स्नान केलं, कपडे चेंज केले आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो. पंढरपूरमध्ये देखील मंदिराच्या आत मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ शूट करता आला नाही. दर्शन घेऊन आम्ही हॉटेलवर एक नाईट स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वंदे भारत ट्रेन पकडून दुपारी 12 वाजेपर्यंत घरी पोहोचलो. तर अशी होती आमची सुंदर आणि भक्तिमय जर्नी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.